कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. खंडणी मागून मारहाण व कारखान्याची तोडफोड केल्याप्रकरणी अमोल माळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर. ॲडव्होकेट लाझीम दस्तगीर मुझावर. तारदाळ येथील RCM ग्रुप या कापड कारखान्यातील मेंडिंग काम कोणाला विचारून घेतलेस? कारखाना आमची एरियात असल्याने मेंडिंग काम आम्हीच करणार. तुला करायचे असेल तर आम्हाला दरमहा 30,000 रुपये दे, नाहीतर तुला व तुझ्या कामगारांना काम करू देणार नाही. कुठं मरून पडशील हे घरच्यांनाही कळणार नाही, अशी धमकी देऊन वारंवार येता जाता अडवणूक व फोन करून जीवे मारण्याची धमकी देऊन RCM ग्रुप या कारखान्यात जबरदस्तीने घुसून वॉचमन व कामगारांना मारहाण करून तोडफोड केलीची फिर्याद सम्राट घोरपडे, राहणार तारदाळ, यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 308(5), 333, 351(2), 351(3) व 3(5) प्रमाणे दिलेवरून पोलिसांनी अमोल माळी व इतर आरोपींचेवर गुन्हा नोंद करून अमोल माळी यांना अटक करण्याकरिता प्रयत्न चालू केलेवरून माळी यांचे वतीने इचलकरंजी येथील मी जिल्हा व सत्र न्यायालयात ॲडव्होकेट लाझीम दस्तगीर मुझावर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून माळी यांचा खंडणी मागणी व कारखान्यातील तोडफोड याचेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काहीही संबंध नसून सदर गुन्ह्यातील इतर आरोपी यांचेशी देखील अमोल माळी यांचा कोणताही संपर्क नाही. फिर्याद ही रचनात्मक व उशिरा दाखल केलेली असून त्याप्रमाणे माळी यांनी कोणताही गुन्हा केला असल्याचा पुरावा मी न्यायालयासमोर हजर नाही. त्यावरून माळी यांना अटक करून त्यांचेकडे कोणतेही जप्ती, चौकशी व तपास करण्याचे कारणच नसल्याने माळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा जोरदार युक्तिवाद ॲडव्होकेट लाझीम मुझावर यांनी केला. यावर पोलिसांनी व सरकारी पक्ष यांनी जोरदार हरकत घेऊन अटकपूर्व जामीन नामंजूर होण्याकरिता प्रयत्न केले असता यावर मी न्यायालयाने ॲडव्होकेट लाझीम दस्तगीर मुझावर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून अमोल माळी यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदर न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी ॲडव्होकेट लाझीम मुझावर यांना मदत केली.